मित्रांनो, आत्ता मी बोलणार आहे तो सिन्नर येथील स्वयंघोषित साधू बाबाजी, बुवाबाजी तज्ज्ञ अशोक खरातबद्दल. मित्रांनो, अ, हा स्वयंघोषित बुवा अ, स्वतःला खूप मोठा अंकशास्त्रज्ञ समजायचा आणि त्याच्याकडे अनेक राजकारणी अ, भविष्य बघायला यायचे. तर तो तिथे अनेक लैंगिक अ, गैरप्रकार त्याने अनेक स्त्रियांबरोबर केले. अशा या बाबाकडे अनेक मंत्री-संत्री त्याच्या अ, चरणी नतमस्तक व्हायला यायचे. तर महाराष्ट्रासाठी ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो. हे अशोक खरातला आता अटक झाली आहे आणि त्याचा बाजार उठला आहे. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. तर तेही एक प्रकारे योग्य झालं आहे. त्याही तिथे त्या बाबाचा आशीर्वाद घ्यायला जायच्या. अनेक मंत्री एकनाथ शिंदे असतील, दीपक केसरकर असेल, आपले नगरचे अहिल्यानगरचे विखे पाटील ते पण तिथे जात होते. तर अशा अनेक मंत्री त्या बाबाचा आशीर्वाद घ्यायला जायचे, त्याच्या पूजा करायचे, त्याच्याकडं भविष्य पाहायला जायचे. तर हे खूप धक्कादायक आहे महाराष्ट्रासाठी. तर त्याच्यावरती कारवाई झाली योग्य आहे आणि पुढे अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आपणही दक्ष राहायला पाहिजे. कोणत्याही बुवाबाबाच्या मागे आपण जायला नाही पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्राचा एक प्रकारचा एपिस्टीन त्याने अनेक लैंगिक शोषण केले महिलांचं आणि त्याचे व्हिडिओ बनवलेत. CCTVमध्ये ते सर्व चित्रित झालं आहे. तर त्याला खूप कडक शिक्षा होणार आहे. तर पाहूयात आता पुढे काय होतं ते. धन्यवाद.